नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, प्रत्येक वर्षी मार्कांमध्ये लागणारा रिझल्ट हा याच वर्षी पर्सेंटाइल मध्ये लागलेला आहे आणि पर्सेंटाइल मध्ये रिझल्ट लागल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 60 70 50 मार्क असताना त्यांचं पर्सेंटाइल मात्र अतिशय खूप 8 12 15 20 अशा प्रकारे पर्सेंटाइल आलेला आहे आणि याचमुळे विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये रिझल्ट बाबत संशयास्पद स्थिती निर्माण झालेली आहे आणि यालाच अनुसरून ॲडव्होकेट बेग यांनी रिझल्ट विरोधात आवाज उठवण्याचं सूचक वक्तव्य केलेलं आहे। तर नेमकं हा प्रकार काय आहे आपण पाहून घेऊयात। तर इथं पाहू शकता तुम्ही LLB CET निकाल जाहीर, मात्र पर्सेंटाइल मुळे विद्यार्थी संभ्रमात, निकाला विरोधात आवाज उठवणार ॲडव्होकेट बेग। नुकताच LLB 3 च्या CET चा निकाल लागला आहे। 2-2 वर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 20 व 30 पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत। यामुळे अनेक विद्यार्थी नाराज झाले आहेत आणि हा निकाल संशयास्पद आहे। याबाबत आम्ही महाराष्ट्र सेल CET मुंबईला मेलद्वारे तक्रारी करणार आहोत। ऑनलाईन CET बंद करण्याची मागणी शिक्षण मंत्र्याकडे करणार आहोत। त्याचबरोबर पर्सेंटाइल स्कोरला माझा विरोध असून याबाबत आम्ही आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट अफसान बेग यांनी लोकमतशी बोलताना दिलेली आहे। तर मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं देखील हेच म्हणणं होतं की मला इतकं कमी मार्क्स, इतकं कमी पर्सेंटाइल पडू शकत नाही। आम्ही 2-2 वर्ष अभ्यास केलेला आहे आणि मार्कांमुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान झालं अशी विद्यार्थ्यांची भावना आहे। पण मित्रांनो, पर्सेंटाइलचा रिझल्ट हा एकूण विद्यार्थ्यांच्या नुसार लागतो आणि ते पर्सेंटाइल म्हणजे तुमचं रँक असतं। जितके कमी मार्क तितकं तुमचं रँक हे कमीच असणार आहे आणि पर्सेंटाइल हे काय आता नवीन आलेलं नाही। PCM PCB ग्रुपचा जो एग्जाम होते, इंजिनियरची एग्जाम होते, डिप्लोमाची एग्जाम होते, डी फार्मसी एग्जाम होते, अशा बऱ्याचशा ठिकाणी पूर्वीपासूनच पर्सेंटाइल मध्ये रिझल्ट हा डिक्लेअर केला जातो आणि विशिष्ट फॉर्म्युलेनुसार हा रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे। ऑथेंटिक फॉर्म्युले आहेत, मान्यताप्राप्त फॉर्म्युले असल्यामुळं याच्यामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही असा CET सेलचा दावा आहे। त्यामुळे या विरोधात संशयास्पद वातावरण निर्माण होणं किंवा संभ्रम निर्माण होणं हे कितपत योग्य आहे हे मला तर काही समजत नाही, कारण CET सेलने देखील विचारपूर्वकच हा निर्णय घेतलेला आहे। नॉर्मलायझेशन मेथड करण्यासाठी आणि 2 दिवसामध्ये एक्झाम झाले असल्यामुळं त्यांना विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ नये ही त्यांची कुठेतरी भावना होती। परंतु बऱ्याच समाज माध्यमामध्ये या CET सेलच्या निकालाबाबत संभ्रमाचं वातावरण आहे। तर मित्रांनो, पुढे काय होतंय हे आपण अपडेट मिळाल्यानंतर जाणून घेऊयात। धन्यवाद।